हॅलो मंडळी, तर आजचा व्लॉग हा संध्याकाळपासून सुरू करते आणि हो, थोडीशी तब्येत बिघडलेली आहे. आवाजावरून तुम्हाला कळतच असेल. तर म्हणलं तुमच्यासोबत वेट लॉस जर्नीला माझ्या काल 15 दिवस झाले. त्यानंतर आता मी म्हणलं जे मी 15 दिवसात केलं आणि काय काय बदल केले स्वतःच्या डेली रुटीनमध्ये आणि वेट लॉस जर्नीच्या या चॅलेंजमध्ये ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर 15 दिवस नाही तर तसं जर बघायला गेलं तर 1 महिना कंप्लीट झाला. कारण की मी डिसेंबरच्या 2 तारखेपासून वेट लॉस जर्नी चालू केली होती आणि आता जानेवारीची 2 तारीख काल गेली. तर तसं बघायला गेलं ना तर महिना कंप्लीट जरी झाला असेल, पण मी खरं सांगते तर कंटिन्यू 1 महिना मला काहीच करता आलं नाही. तर त्यातले 15 दिवस मी जसं मला जमलं तसं वेट लॉस जर्नीचे जे रुटीन आहे तो फॉलो केला आहे. त्यामध्ये बघतातच माझी तब्येत बिघडली, सर्दी झाली, त्यामध्ये थंडी एवढी होती आणि सारखं गावाकडे येणे जाणं, इकडं तिकडे ये जा, त्यामध्ये ते राहूनच गेलं. आणि हो, बदल हे की सध्या साखरेच्या जागी मी ना गूळ घेते. तर हे बघा, गुळाचे जे क्यूब्स आहेत छोटे छोटे, ते आता मी चहामध्ये टाकते. तर साखरेच्या जागी गूळ वापरणं हे मला जरा इफेक्टिव्ह वाटते. आणि साखर न घेता गूळ आपल्या शरीरासाठी तसा पण चांगलाच असतो. आता गुळाची पावडर जी असते ती जराशी भेसळ येते, म्हणून मी गुळाचे जे क्यूब्स आहेत त्याची एक बॉटलच आणून ठेवलेली आहे, म्हणजे बरणी जशी लागेल तशी. आता एका क्यूबने मला तो चहा गोड लागतो फार, त्याच्याने काही होत नाही म्हणून 2 क्यूब टाकले. नंतर माझी चहा घेतली आणि म्हणलं आता घर आवरलं, आता स्वतःला पण थोडंसं आवरावं. तर वेट लॉस जर्नी करताना ना सर्वात महत्त्वाची गोष्ट तर आपला जो माइंड आहे ना तो एकदम शांत असायला पाहिजे आणि एकदम मोटिवेट असायला पाहिजे. नाहीतर काहीच करता येणार नाही. फक्त वेट लॉसच नाही तर आयुष्यात कोणतंही काम करण्यासाठी तर मोटिवेशनसोबत स्ट्रॉंग राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि मी स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी काय करते ते पण तुम्हाला सांगेल. आणि मोटिवेशन कशी भेटते मला. तर माझ्याबद्दल कोणीही काहीही बोलत असेल तर मी कधीच त्याच्याकडे लक्ष देत नाही. कारण की आपलं काम आपण चांगलं करताना नेहमी लोक आपल्याबद्दल वाईट बोलणारच. आणि आपण सगळ्याकडे लक्ष देत बसलं ना तर आपण ज्या कामासाठी स्वतःला मोटिवेट करतोय ना, मग त्याच्यात काही अर्थ राहत नाही. त्यासाठी इतर सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आणि स्वतःवर लक्ष देणं हेच महत्त्वाचं असतं. आणि हेच माझ्यासाठी खूप मोठा मोटिवेशन आहे. आणि त्याचसोबत आज खूप खास दिवस होता, कारण की माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस होता. आणि खरं सांगते, आयुष्यात ना असा भाऊ सर्वांनाच भेटायला पाहिजे. जिथं रक्ताचे नाते कमी पडतात तिथं हे माझे भाऊ माझ्यासाठी नेहमी उभे राहतात. कधीही काही न सांगता माझा चेहरा बघून त्यांना माझे दुःख आहे की मी परेशान आहे सगळं काही कळते. आणि त्यांच्यासाठी आम्ही छोटासा असा सेलिब्रेशन आमच्याच घरी केला होता. तर त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांना सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा पण दिल्या. आणि हो, येणारे सगळे वर्ष माझ्या भावासाठी अगदी सुखी आणि आनंदित राहावं एवढंच देवाकडे मागणं माझं.